झोपण्याआधी पाणी प्यावं की नाही हा प्रश्न नेहमीच पडतो, नाही का? काही जण म्हणतात की हे खूप चांगलं आहे, तर काही जण म्हणतात की अजिबात पिऊ नका. मग नक्की काय करायचं? चला, या स्रोताच्या आधारे आपण यामागचं नेमकं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांना गोंधळात टाकतो. दिवसभर आपण ऐकतो की हायड्रेटेड रहा, खूप पाणी प्या, पण रात्र झाली की अचानक हा नियम का बदलतो? याच प्रश्नांचं उत्तर आपण शोधणार आहोत. बरं, तर सगळ्यात आधी आपण नाण्याची एक बाजू बघूया. म्हणजे रात्री पाणी पिण्याचे फायदे तरी काय आहेत? काही तज्ज्ञ तर आवर्जून सांगतात की रात्री पाणी प्यायलाच हवं. पाहूयात ते असं का म्हणतात. यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे काय तर शरीराची स्वच्छता. मेडिसिन नेटच्या मते रात्री आपलं शरीर स्वतःला रिपेअर करत असतं आणि अशा वेळी पाणी प्यायल्याने ही जी शरीराची नैसर्गिक साफसफाईची प्रक्रिया आहे ना, तिला खूप मदत मिळते. आणि ही प्रक्रिया कशी काम करते हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा आपण योग्य वेळी पाणी पितो तेव्हा दिवसभरात खाल्लेल्या अन्नातून पोषक तत्व शोषून घेण्याची प्रक्रिया खूप चांगली होते आणि मग हीच पोषक तत्व ऊर्जेमध्ये बदलतात. म्हणजे रात्रीची एक छोटीशी सवय आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी ऊर्जावान बनवू शकते. इतकंच नाही, फायदे इथेच संपत नाहीत. योग्य वेळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम म्हणजे आपली चयापचय क्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेसारखा त्रास कमी होतो आणि अगदी ऋतू बदलताना होणाऱ्या लहान सहान आजारांपासूनही आपलं संरक्षण होऊ शकतं. पण थांबा, प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, तशीच याचीही आहे. आता आपण हे पाहूया की रात्री पाणी पिणं कधी आणि कोणासाठी त्रासदायक ठरू शकतं, कारण जे एकासाठी फायद्याचं आहे ते दुसऱ्यासाठी नुकसानकारक असू शकतं. आता हे नीट ऐका. ज्यांना हाय बीपी, हृदयाचा त्रास, किडनीचे आजार किंवा मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी पिणं टाळलेलंच बरं. आणि यामागे खूप महत्त्वाचं कारण आहे. तर खरी समस्या पाण्याची नाहीये, खरी समस्या आहे आपल्या झोपेची. रात्री जास्त पाणी प्यायल्याने होतं काय की वारंवार बाथरूमला जावं लागतं आणि यामुळे आपल्या गाढ झोपेचं जे चक्र आहे ते तुटतं. आणि झोप मोडली की त्याचे परिणामसुद्धा गंभीर असू शकतात. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं, कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते आणि अगदी वजन वाढण्याची शक्यताही असते. त्यामुळे शांत झोप ही खूप खूप महत्त्वाची आहे. मग यावर उपाय काय? फायदेही हवेत आणि नुकसानही टाळायचंय. तर याचं उत्तर दडलंय वेळेमध्ये. पाणी प्यायचं की नाही यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते कधी प्यायचं. तर तो गोल्डन रूल आहे वेळेचा. झोपण्याच्या साधारणपणे 1 ते 2 तास आधी पाणी पिणं हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. हा एक सोपा नियम लक्षात ठेवला ना तरी अनेक समस्या टाळता येतात. आणि यामागचं कारणही अगदी सोपं आहे. 1-2 तासांचा वेळ दिला की आपल्या शरीराला ते पाणी व्यवस्थित प्रोसेस करायला पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे झोपण्यापूर्वीच आपण फ्रेश होऊ शकतो आणि मग रात्रभर शांत झोप लागते. म्हणजे बघा, फरक किती स्पष्ट आहे. चुकीच्या वेळी म्हणजे झोपायच्या अगदी आधी पाणी प्यायलं की झोप बिघडते आणि आरोग्याचे धोके वाढतात. पण तेच पाणी योग्य वेळी प्यायलं की शरीराला हायड्रेशन, डिटॉक्स आणि पोषक तत्वांचं शोषण असे सगळे फायदे मिळतात. निवड अगदी सोपी आहे, नाही का? आणि हो, जाता जाता एक छोटीशी पण एकदम कामाची टीप. रात्री झोपण्यापूर्वी योग्य वेळेला जर साधं पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी प्यायलं ना तर शरीराची ही नैसर्गिक साफसफाईची प्रक्रिया अजून चांगल्या प्रकारे होते. तर आज आपण पाहिलं की पाणी पिण्यासारख्या एका साध्या सवयीत फक्त वेळेचा थोडासा बदल केल्याने आरोग्यावर किती मोठा आणि सकारात्मक फरक पडू शकतो. मग असा विचार करूया की आपल्या रोजच्या जीवनात अशा आणखी कोणत्या लहानसहान सवयी आहेत ज्यांना थोडंसं बदलून आपण आपलं आयुष्य आणखी चांगलं बनवू शकतो.